लोकसत्ता यशस्वी भवमध्ये आपले स्वागत। आज आपण पाहणार आहोत चक्र जीवनाचे। ह्या धड्यात चक्र जीवनाचे पाहताना आपण प्रजनन पद्धतीचा अभ्यास करणार आहोत। यापूर्वी आपण पोषण, उत्सर्जन, श्वसन इत्यादी अनेक जीवन प्रक्रियांचा अभ्यास केला। आता प्रजनन ही नेमकी काय क्रिया आहे तर प्रत्येक सजीव स्वतःसारखा एक नवा सजीव निर्माण करतात। मग या प्रजनन प्रक्रियेची नेमकी आवश्यकता अशी आहे की प्रजनन प्रक्रियेमुळे प्रत्येक प्रजातीचे अस्तित्व टिकून राहते। प्रजातीचे अस्तित्व टिकून राहिल्याने आपलं जे पर्यावरण आहे आणि अधिवास आहे त्याचं संतुलन कायम राखलं जातं। तसंच विशिष्ट जातींची गणसंख्या कायम राहण्यासाठी देखील या प्रजनन पद्धतीचा विशेष उपयोग होतो। आता आपण पाहणार आहोत की प्रजननाची मूलभूत क्रिया कशी होते। प्रजननाची मूलभूत क्रिया डीएनएची प्रत तयार करण्याच्या बाबतीत होत असते। ही डीएनएची प्रत तयार करताना त्यात काही बदल होतात आणि ह्या काही बदलामुळे डीएनए मध्ये परिवर्तन दिसून येते आणि ह्या परिवर्तनामुळे प्रजातीचे अस्तित्व टिकून राहते। आता आपण पाहणार आहोत की ह्या प्रजननाच्या नेमक्या पद्धती कोणकोणत्या आहेत। याच्या मुख्यत्वे दोन पद्धती आहेत, अलैंगिक प्रजनन आणि लैंगिक प्रजनन। अलैंगिक प्रजननात प्रजनन होताना फक्त एकाच जनकाचा समावेश होतो आणि ह्या ठिकाणी एकाच जनकापासून नवीन जीवाची निर्मिती होते। तर लैंगिक प्रजननात दोन जनकांची आवश्यकता असते। दोन जनक पेशींच्या स्त्रीयुग्मक आणि पुंयुग्मक यांच्या संयोगाने जेव्हा नवीन जीव तयार होतो तेव्हा त्याला आपण लैंगिक प्रजनन असं म्हणतो। जेव्हा आपण अलैंगिक प्रजनन बघतो तेव्हा त्यामध्ये गुणसूत्री विभाजन होत असतं आणि गुणसूत्री विभाजनाने यामध्ये प्रजनन वाढ होते। तसंच या ठिकाणी मात्र अर्ध गुणसूत्री विभाजन होतं आणि अर्ध गुणसूत्री विभाजनातून लैंगिक प्रजननाची क्रिया अस्तित्वात येते। या ठिकाणी जो नवीन जीव तयार झालेला असतो अलैंगिक प्रजननात तो मूळ सजीवासारखाच असतो, कारण एका जनकपेशीमुळे केवळ हा जीव तयार झालेला असतो। मात्र जेव्हा लैंगिक प्रजननामुळे नवीन जीव तयार होतो, ह्या नवीन जीवात मूळ सजीवांपासून काही साम्य असतात मात्र काही भेदही दिसून येतात आणि ह्यामुळेच सर्व सजीवांमध्ये आपल्याला विशिष्ट प्रकारचं वैविध्य दिसून येतं आणि या वैविध्यामुळेच पर्यावरणाचं संतुलन कायम राखलं गेलेलं आहे। आता आपण पाहणार आहोत की एकपेशीय सजीवांमध्ये अलैंगिक प्रजनन कसं होतं। एकपेशीय सजीव जे आहेत त्यांच्यामध्ये अलैंगिक प्रजननाच्या काही विशिष्ट अशा पद्धती आहेत। जसं पहिली पद्धत द्विविभाजन। अमेबासारखा जो सजीव आहे त्यामध्ये द्विविभाजन घडून येतं। काही सजीवांमध्ये द्विविभाजन उभ्या किंवा आडव्या अक्षातून घडून येतं, मात्र अमेबासारख्या एकपेशीय सजीवामध्ये द्विविभाजन कोणत्याही अक्षातून घडून येतं आणि हे कोणत्याही अक्षातून द्विविभाजन घडून येताना आधी अमेबाच्या पेशीद्रव्याचं विभाजन होतं, नंतर त्याच्या केंद्रकाचं विभाजन होतं आणि नंतर एका अमेबापासून दोन स्वतंत्र अमेबा म्हणून जीवन जगू लागतात। कालांतराने त्यांची वाढ आणि विकास ही प्रक्रिया चालू राहते। या सर्व पद्धतीत जेव्हा जेव्हा अलैंगिक प्रजनन होतं तेव्हा वाढ आणि विकास ही प्रक्रिया अतिशय वेगाने होत असते, मात्र लैंगिक प्रजननाच्या वेळी ह्या क्रिया मंद गतीने होत असतात। आता ह्या ठिकाणी पुढची पद्धत आहे बहुविभाजन। अमेबासारख्या सजीवात बहुविभाजन ही क्रिया घडून येते। प्रतिकूल परिस्थितीत अमेबा स्वतःचे छद्मपाद आत घेतो आणि स्वतःभोवती एक संरक्षक कवच निर्माण करतो, त्यामुळे अमेबा गोलाकार बनतो। पुनर्वृत्ती या पद्धतीने अमेबाच्या पेशीद्रव्याचं विभाजन होतं आणि नंतर त्याच्या केंद्रकाचं विभाजन होतं। अशा पद्धतीने एका अमेबाच्या पेशीद्रव्याचं आणि केंद्रकाचं अनेक अमेबात विभाजन होत जातं आणि असे अनेक अमेबा आपल्याला या ठिकाणी एकाच संरक्षक पुटीत आपल्याला अस्तित्वात असलेले आढळून येतात। जेव्हा अनुकूल परिस्थिती निर्माण होते तेव्हा ही अमेबाची पुटी फुटते आणि त्यातून अनेक अमेबाळे बाहेर पडतात। यातील प्रत्येक अमेबा स्वतंत्र अमेबा म्हणून जीवन जगण्यास सक्षम असतो। आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला प्रश्न वाटेल की हे प्रतिकूल आणि अनुकूल परिस्थिती म्हणजे काय। जेव्हा जेव्हा अमेबाला जीवन जगण्यास पाण्याचं दुर्भिक्ष वाटतं, तापमान जास्त वाटतं तेव्हा ती झाली प्रतिकूल परिस्थिती आणि जेव्हा या सर्व गोष्टी मुबलक प्रमाणात वातावरणात अस्तित्वात असतात तेव्हा ती झाली अनुकूल परिस्थिती। आता ह्यापुढे आपण पाहणार आहोत कलिकायन। कलिकायन म्हणजे काय? किण्वासारख्या सजीवात त्याच्या पेशीवर एक फुगवटा निर्माण होतो
आणि या फुगवट्यामध्ये त्याचं पेशीद्रव्य आणि त्याच्या इतर रचना घडून येतात. कालांतराने हा फुगवटा मूळ पेशीपासून वेगळे किण्व म्हणून अस्तित्वात येतो आणि स्वतंत्ररित्या जीवन जगू लागतो. आणि या सर्व ठिकाणी किण्वातील कलिकायन असो, अमिबाचे बहुविभाजन असो किंवा अमिबाचे द्विविभाजन असो, हे सर्व सजीव अत्यंत वेगाने स्वतःची वाढ घडून आणतात आणि स्वतंत्र सजीव म्हणून लवकरच ते आपलं अस्तित्व टिकून धरतात. यापुढे आपण पाहणार आहोत बहुपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजनन. याच्या अनेक पद्धती आहेत, जसे खंडीभवन, पुनर्जनन, मुकुलायन, शाकीय प्रजनन आणि बीजाणू निर्मिती. आपण पाहणार आहोत स्पायरोगाऱ्यासारख्या शैवालामध्ये खंडीभवनाची प्रक्रिया होते. स्पायरोगाऱ्याचे अनेक खंड म्हणजे अनेक तुकडे होतात आणि हा प्रत्येक तुकडा स्वतंत्रपणे स्पायरोगारा म्हणून अस्तित्वात येतो आणि त्याची वाढ होते. पुनर्जनन, प्लॅनेरिया सारखे जे प्राणी असतात ते त्यांच्या विशिष्ट पद्धतीत 3 टोकांमध्ये जर त्यांचे तुकडे झाले, समजा डोके, मधला भाग आणि शेपटीचा भाग, तर तो प्रत्येक भाग नवीन प्लॅनेरिया निर्माण करायला सक्षम असतो. म्हणजेच हे काही सजीव जे असतात त्यांच्यामध्ये पुनर्जनन क्षमता अत्याधिक असते आणि ही अत्याधिक क्षमता असल्यामुळे प्लॅनेरिया सारखे जे सजीव असतात त्यांच्या 3 भागांपासून 3 नवीन प्लॅनेरिया तयार होतात. मुकुलायन, हायड्रासारख्या शरीरामध्ये त्याच्या शरीरावर एक बारीकसा फुगवटा येतो आणि हा बारीकसा फुगवटा, त्याला आपण जे मुकुल म्हणतो, त्याला काही दिवसांनी शुंडके आणि आंतरगुहा म्हणजेच ती पोकरी असते शरीराची, ती तयार होते. कालांतराने सर्व अवयव त्याला प्राप्त झाल्यानंतर हा नवीन मुकुल मूळ हायड्रापासून वेगळा होतो आणि नवीन हायड्रा म्हणून अस्तित्वात येतो. यालाच आपण हायड्रामधील मुकुलायन असं म्हणतो. त्यापुढे आपण बघतो की झाडांच्या, वनस्पतींच्या ज्या काही अलैंगिक प्रजननाच्या पद्धती आहेत त्यामध्ये प्रामुख्याने शाकीय प्रजनन. शाकीय म्हणजे शाखेच्या रूपात वनस्पतीच्या कोणत्याही अवयवापासून जेव्हा नवीन वनस्पती तयार होते त्याला आपण म्हणतो शाकीय प्रजनन. उदाहरणार्थ मूळ, पान, खोड. जसं रताळ्याच्या मुळापासून नवीन रताळ्याचं झाड आपल्याला आलेलं दिसतं, तर बटाट्याच्या खोडापासून म्हणजे बटाट्याच्या डोळ्यापासून आपल्याला नवीन बटाट्याची झाडं मिळतात. तसंच पानफुटीच्या पानापासूनही आपल्याला नवीन पानफुटी मिळते आणि बटाट्याच्या मुकुलापासून आपल्याला त्या ठिकाणी नवीन बटाट्याचं झाड मिळतं. आता बीजाणू निर्मिती ही कशी क्रिया होते आणि बीजाणू निर्मितीपासून नवीन सजीव कसा मिळतो हे आपण पाहणार आहोत. या ठिकाणी बीजाणू निर्मिती म्हणजे नेमकं काय होतं, तर म्युकर सारखा म्हणजे बुरशी, म्युकर म्हणजेच बुरशी, बुरशी ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये बीजाणूधानी असते आणि ह्या बीजाणूधानीमध्ये अनेक बीजाणू असतात. हे बीजाणू जेव्हा बीजाणूधानी परिपक्व होते तेव्हा ती फुटते आणि त्यातून हे बीजाणू इतस्ततः वातावरणात पसरतात. आता हे बीजाणू उबदार आणि मऊ जागी रुजतात. मऊसर पावावर, ओल्या भाकरीवर किंवा शिळ्या पावावर असं जाऊन ते रुजतात आणि तिथेच नवीन बुरशी म्हणजे नवीन म्युकर तयार झालेले आपल्याला दिसून येतात. हा सर्व झाला अलैंगिक प्रजननाचा प्रकार. या ठिकाणी आपण एकपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजनन पाहिलं आणि तसंच बहुपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजनन पाहिलं. आता आपण पुढे वळूया लैंगिक प्रजननाकडे. लैंगिक प्रजननामध्ये आपण या ठिकाणी वनस्पतीतील लैंगिक प्रजनन पाहणार आहोत. आपल्याला सर्वांना माहितीच आहे, फुलाच्या उभ्या छेदाची जर आपण आकृती पाहिली तर त्यामध्ये दलपुंज आणि निदलपुंज हे त्या फुलाचे बाह्य भाग असतात. स्त्री केशर, कुक्षी आणि अंडाशय हे त्याचे स्त्रीलिंगी भाग असतात. तर पुंकेसर आणि त्या ठिकाणी तयार झालेले परागकण हे त्याचे पुल्लिंगी भाग असतात. तर फुलाचा उभा छेद पाहिल्यावर आपण हे पाहिलं की फूल हे वनस्पतीच्या लैंगिक प्रजननाचे एक एकक आहे. मग फुलाचे हे जे भाग आहेत स्त्रीकेसर आणि पुंकेसर ह्यांच्या माध्यमातून लैंगिक प्रजनन घडून येते. आता ते कसं घडून येतं आपण पाहूया. त्यासाठी परागणाची क्रिया आवश्यक असते. वनस्पतींमध्ये स्वयंपरागण किंवा परपरागण अशा क्रिया होत असतात. जेव्हा एकाच फुलाच्या एकाच फुलातून पुंकेसर त्या स्त्रीकेसराच्या कुक्षीवर जाऊन जेव्हा अंडाशयात त्यातून एक परागनलिका येऊन त्यातून अंडाशयातील अंडपेशींबरोबर पुंयुग्मकाचा संयोग होऊन जेव्हा बीज तयार होते तेव्हा त्याला आपण म्हणतो स्वयंपरागण. आणि परपरागणात एकाच जातीच्या किंवा एका वनस्पतीच्या 2 भिन्न भिन्न फुलांमधून पुंकेसर जर दुसऱ्या फुलाच्या स्त्री केसरावर जाऊन पडले किंवा त्या कुक्षीवर जाऊन पडले आणि तिथे जाऊन रुजले तर त्याला आपण म्हणतो परपरागण. परपरागण होताना आपल्याला वारा, पाणी, कीटक यांची देखील मदत होते. आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत की नेमकं फलन कसं होतं.
तर ह्या परागणाच्या क्रियेमध्ये 2 पुयुग्मक असतात. पुंकेसरात 2 पुयुग्मक असतात. त्यापैकी एक पुयुग्मक त्यातून नलिका वाढत जाते अंडाशयापर्यंत फुलाच्या, आणि ह्या फुलाच्या अंडाशयातील अंडपेशीपर्यंत ही नलिका जाऊन तेथील एका पुयुग्मकाचा एका अंडपेशीबरोबर संयोग होतो आणि त्यातून एक नवीन युग्मनज तयार होतो. याच वेळी दुसऱ्या पुयुग्मकाचा केंद्रकाशी संयोग होऊन भ्रूणपोष तयार होतो. आता हे जे नवीन बीज तयार झालं, या बीजाची वाढ होण्यासाठी आणि पोषण होण्यासाठी भ्रूणपोषातून पोषक द्रव्ये पुरवले जातात आणि अशा पद्धतीने ह्या बीजाची पूर्णपणे वाढ होते. अंडाशयाचं रूपांतर पुढे कालांतराने फळात होतं आणि अशा पद्धतीने आपल्याला फलनाची क्रिया वनस्पतीत झालेली आढळून येते. ह्याच पद्धतीने आपल्याला अनेक ठिकाणी जेव्हा जेव्हा झाडांच्या फळांच्या बिया आपल्याला मिळतात तेव्हा त्या सर्व बिया म्हणजे अशा पद्धतीने फलनाची प्रक्रिया लैंगिक प्रजननात झालेली आढळून येते. आता आपण पाहूया बीजांकुरण कसं होतं. हे बीजांकुरण होताना आपण मगाशी ज्याप्रमाणे पाहिलं की बीजांडात भ्रूणाची पूर्ण वाढ होते आणि भ्रूणपोषापासून त्याला पोषक द्रव्य मिळतात, तेव्हा हे पूर्ण परिपक्व झालेले बीज जेव्हा अंकुरण्यासाठी तयार होतं तेव्हा अनुकूल परिस्थितीत जेव्हा त्याला उबदार जमीन आणि सकस पोषक द्रव्ये जमिनीत मिळतात तेव्हा त्या ठिकाणी त्याला अंकुर फुटतो आणि त्या बीजांडातून एक नवीन रोप उदयास येतं. हे नवीन रोप पुढे अनेक बियांना आणि अनेक फळांना निर्माण करत असतं. यातूनच वनस्पतींच्या प्रजाती कायम राहत असतात. आता आपण पाहणार आहोत मानवी प्रजनन. मानवातील प्रजनन पाहण्याआधी आपण पाहूया उच्चस्तरीय सर्व प्राण्यांमध्ये प्रजनन कसं होतं. तर ह्या ठिकाणी देखील मानवातील प्रजननाप्रमाणेच इतर सर्व उच्चस्तरीय प्राण्यांमध्ये प्रजनन घडून येतं आणि हे प्रजनन घडताना त्या ठिकाणी शुक्राणू पेशी, जसं मानवामध्ये शुक्राणू पेशी अंडपेशी बरोबर संयोग पाहून त्या ठिकाणी एक भ्रूण तयार होतो. या भ्रूणाची कालांतराने वाढ होऊ लागते. ही वाढ होताना त्याला नाळेद्वारे आईच्या रक्तातून ऑक्सिजन आणि इतर पोषक द्रव्यांचा पुरवठा केला जातो. 9 महिन्यानंतर या भ्रूणाची पूर्ण वाढ होते आणि या भ्रूणाची पूर्ण वाढ झाल्यानंतर योनी मार्गातून पूर्ण असं परिपक्व बालक जन्माला येतं. कधी कधी आपल्याला या ठिकाणी जुळी अर्भके जन्माला आल्याचं आढळतं. मग ही प्रक्रिया नेमकी कशी होते? अशा वेळेस एका पुयुग्मकाचा एका अंडपेशीशी संयोग होऊन तयार झालेल्या युग्मनजाचे 2 समान भागात विभाजन होते. ही प्रक्रिया एकाच वेळेस घडून येते की युग्मनज तयार होतो आणि त्याचे 2 भागात समसमान विभागणी होते आणि जेव्हा अशी 2 भागात समसमान विभागणी होऊन 9 महिने त्याचं पोषण होतं तेव्हा त्या ठिकाणी जुळी अपत्य जन्माला येतात. पण ही अपत्य एकसारखी अपत्य असतात आणि आयडेंटिकल ट्विन्स असं त्यांना म्हणतात आणि ह्या एकसारख्या अपत्यांमध्ये 2 मुली अथवा 2 मुले जन्माला येतात. मात्र जेव्हा 2 अंडपेशींशी 2 पुयुग्मकांचा संयोग होतो तेव्हा देखील जुळी अपत्य तयार होतात आणि तेव्हा झालेले जुळी अपत्य 2 जुळ्या मुली, 2 जुळी मुले अथवा 1 मुलगा आणि 1 मुलगी अशी अपत्य असू शकतात. वर पहिल्यांदा आपण जी पाहिली सारखी दिसणारी अपत्ये त्यांच्यामध्ये बऱ्यापैकी साम्य असतं आणि भेद क्वचितच असतो. मात्र या दुसऱ्या प्रकारात जिथे 2 वेगवेगळ्या अंडपेशींशी 2 वेगवेगळ्या पुयुग्मकांचा संयोग झालाय त्या ठिकाणी तयार होणाऱ्या जुळ्या अपत्यांमध्ये आपल्याला बऱ्यापैकी फरक दिसून येतो आणि म्हणून त्यांना आपण डिसिमिलर ट्विन्स असं म्हणतो. या पद्धतीने मानवी प्रजनन संस्था आपण पाहिली. मानवी प्रजनन संस्थेमध्ये वाढ आणि विकासाची प्रक्रिया फारच धीम्या गतीने किंवा फारच मंद पद्धतीने होत असते. कारण ह्या ठिकाणी लैंगिक प्रजननामध्ये जे अर्धगुणसूत्री आणि त्याच्या पुढच्या सर्व प्रक्रिया आहेत त्यांना बराच वेळ लागतो आणि या भ्रूणाचं पोषण होण्यासाठी देखील त्या प्रक्रियेस बराच वेळ लागत असतो आणि म्हणून वाढीचे आणि विकासाचे टप्पे लैंगिक प्रजननात जास्त वेळखाऊ आहेत. त्या मानाने अलैंगिक प्रजननात ह्या सर्व गोष्टी भराभर झपाट्याने घडून येतात. आता आपण पाहणार आहोत की ह्यासाठी एसटीडीचा प्रसार टाळण्यासाठी आपल्याला नेमकं काय काय केलं पाहिजे. एसटीडी म्हणजे एड्स आणि त्यासारखे बाधक जे रोग असतात त्यांचा प्रसार टाळण्यासाठी घेण्यात येणारी दक्षता. एसटीडीचा प्रसार असुरक्षित लैंगिक संबंधातून होत असतो आणि म्हणून त्याची काळजी घेणं ही समाजाची आजची गरज आहे. आता त्याचप्रमाणे कुटुंब नियोजनाची देखील आजच्या काळात गरज आहे. कारण वाढती लोकसंख्या हा एक प्रचंड मोठा भस्मासूर बनलेला आहे आणि ज्यामुळे केवळ कुटुंबाचंच नाही तर सामाजिक आरोग्य देखील धोक्यात आलेलं आहे आणि म्हणून या वाढत्या लोकसंख्येला आळा बसण्यासाठी देखील
प्रतिबंधक अशी उपाययोजना योजली गेली पाहिजे. जागतिक आरोग्य संघटनेने प्रत्येकाने स्वतःचं आरोग्य अबाधित ठेवावे हे त्या प्रत्येकाचा मूलभूत हक्क आहे असं जाहीर करत एक नियमांची आपल्याला नियमावलीच दिलेली आहे. जास्त माहितीसाठी आपण हा लेख पाहू शकता. तसेच आपल्या पाठ्यपुस्तकात देखील आपण ही सर्व टिप्पणी वाचू शकता.